हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णेच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात झालीच असेल आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लाडू। तर फ्रेंड्स, आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू। चला तर मग आपण साहित्य आणि कृती पाहूया। आणि फ्रेंड्स, आमचे लाडू आवडले तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। साईडचे बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। चला तर आपण पाहूया बेसन लाडूचे साहित्य। तर या ठिकाणी बेसन लाडूसाठी आपण बेसन घेतलेलं आहे, तूप, पिठी साखर, इथे आपण विलायची पावडर, किसमिस, मनुके, बदाम आपण काप केलेत आणि काजू। फ्रेंड्स, आम्हाला हे वरून लावायला आवडत नाही, त्यामुळे आम्ही यातच घालणार आहोत आणि चॉकलेट सिरप। चला तर मग आपण कृती पाहू। तर फ्रेंड्स, या ठिकाणी गॅसवर कढई ठेवली, त्यात आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। आणि त्यात तूप टाकायचं आहे। आणि हे आपण भाजूया आणि तूप परत भाजत लागेल तसं घालून घ्यायचं। तर फ्रेंड्स, हे बघा, अशा प्रकारे हे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आणि फ्रेंड्स, हे चांगलं भाजून घ्यायचं, नाहीतर आपण कमी भाजतो त्यामुळे आपला कच्चेपणा राहतो, त्यामुळे मग लाडूंना कलरही चांगला येत नाही आणि त्याची चवही फार छान लागत नाही। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे। हे बघा, कलर चेंज झालेला आहे आणि फ्रेंड्स, त्याला आपण एक 15 मिनिटापर्यंत भाजून घेतलेलं आहे, त्यामुळेच आपल्याला आपलं हे फार छान चव लागते आणि कलर पण आपला बदलतो, नाहीतर मग पीठ राहतं। आणि आता आपण एक महत्त्वाची गोष्ट यात ॲड करणार आहोत, ती आमची सिक्रेट टिप आहे, ते म्हणजे आपण यात चॉकलेट सिरप ॲड करणार आहोत। त्याच्यामुळे फ्रेंड्स, चव ही अप्रतिम लागते आणि शाईनही येते आणि कलरही फारच वेगळा आणि छान येतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या आचार्यासारखे लाडू होतील। हे बघू शकता फ्रेंड्स, जाळी ही किती छान पडलेली आहे आणि शाईन तर बघा, वाव। तर फ्रेंड्स, बघू शकता तयार आहेत आपले बेसनचे लाडू। हे बघा फ्रेंड्स, किती छान झालेले आहेत, मऊ सॉफ्ट झालेले आहेत। मी तुम्हाला फोडून दाखवते। हे बघा फ्रेंड्स, हे बघा, लगेच फुटतो, वाव। बघू शकता फ्रेंड्स, किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि मऊ एकदम, तोंडात टाकताच विरघळणारा असा छान लाडू आपला बेसनचा तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज नवनवीन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।